शिळा भात राहिला की आपलं बघा ठरलेलं आहे मस्त असा त्याचा फोडणीचा भात करायचा. पण असा लोणचं भात तुम्ही कधी खाल्लाय का? जेवताना लोणच्याशिवाय ज्याचं पान हलत नाही की नाही त्यांनी पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह आणि शेअर करा. राईस सिरीजमधला हा लोणचं भात आजपासून बघा तुमचा फेवरेट होणार आहे. तर काय करायचं आहे बघा, घरात हाय नाही तेवढ्या पहिल्या भाज्या घ्यायच्या. इथे मी कांदा आणि ढोबळी उभी उभी अशी बघा चिरून घेतले. टोमॅटो बारीक असा चिरून घेतलाय. आता मिरचीचे बघा स्लायसेस केलेत आणि पोरं ज्या भाज्या खात नाहीत की नाही त्या भाज्या तुम्ही अजून याच्यात घालू शकता. आता हा एवढा शिळा भात होता बघा माझ्याकडं. आणि हा लोणच्याचा मसाला आहे, म्हणजे लोणच्याचा खार पण म्हणतात त्याला, तो मी बाजूला काढलाय. आता फोडणीत बघा जिरं, मोहरी, दालचिनीचा तुकडा आणि एक बदाम फूल घालायचं आहे. मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घालायची आणि छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता याच्यात कांदा, टोमॅटो, ढोबळी आहे की नाही ते घालायचं आणि चांगलं बघा हे मिक्स करायचं आहे. लोणच्याच्या खरात आणि भातात पण बघा मीठ असतं, त्यामुळे चिमूटभरच मीठ याच्यात घालायचं आहे. हळद घालायची, बाकी काही मसाले याच्यात घालायची गरज नाही. एखादं मिनिट बघा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मग याच्यात लोणच्याचा जो खार आहे की नाही बघा तो घालायचा, मिक्स करायचं, नंतर त्याच्यात भात घालायचा आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचंय. आता तुम्ही म्हणाल काय अहो शिळं खाताय, पण कधीतरी बघा असं शिळं राहतं आणि ते काही फेकावंसं वाटत नाही. लोणच्याचं नाव जरी ऐकलं की नाही तरी तोंडाला पाणी सुटते. नक्की असा लोणचं भात करून बघा. चला आता पुढची रेसिपी बघूया. कुठं सासवडच्या स्टँडवर बघा आम्ही एकदा दालच्या राईस खाल्लेला आणि तेव्हापासून मला दालच्या बनवायचा होता, पण दुधी होता तर वेळ नव्हता आणि वेळ होता तर दुधी नव्हता, अशी माझी नेहमी बघा गंमत व्हायची. तर राईस सिरीज मधला हा दालच्या राईस अगदी बघा पटकन होतोय आणि चवीला पण अगदी जबरदस्त लागतोय. तेव्हा फोडणीच्या वरणाला जरा ब्रेक द्या आणि असा दालच्या करून बघा. पटकन हा व्हिडिओ तेवढा सेव्ह आणि शेअर करा. तर काय करायचंय बघा, पहिल्यांदा दुधीचे असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. नंतर मूग डाळ, मसूर डाळ आणि तूर डाळ ह्या डाळी स्वच्छ धुवून आपल्याला बघा कुकरमध्ये घ्यायचे आहेत. आता याच्यात दुधीचे जे केलेले काप आहेत की नाही बघा ते घालायचे आहेत. पाणी घालायचं आहे, हळद, चवीपुरतं मीठ आणि याच्यात थोडंसं बघा तेल घालायचं आणि कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अशी मौसूद बघा डाळ शिजवून घ्यायची. आता डाळीला घटलायचं नाही, नाहीतर मग त्याच्यातला दूध आहे की नाही बघा त्याचा भुगा होईल. आता फोडणीसाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या आहेत की नाही घालायच्या आहेत. मस्त अशी बघा चरचरी त्याची फोडणी झाली पाहिजे. नंतर त्याच्यात उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, आलं लसूण पेस्ट घालायची आणि चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचंय. त्यानंतर बारीक चिरलेल्या याच्यात टोमॅटो घालायचा आहे, जरासं उलतबालत करायचं आहे. मग आपला घाटी मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, सांबर मसाला वगैरे वगैरे हे सगळे मसाले घालायचे आणि हे मसाले पण आपल्याला बघा परतून घ्यायचे आहेत. नंतर शिजवलेल्या याच्यामध्ये डाळ घालायची, चांगली डाळ बघा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. वरून भरपूर सारे याच्यात कोथिंबीर घालायची. झाला आपला बघा दालच्या तयार. बनवायला पण एवढा सोपा आहे. गरम गरम भाताबरोबर असा ताव मारायचा. नक्की करून लातूरचा आता निलंगा राईस बघूया. कुठं लातूरला बघा मुलानं निलंगा राईस खाल्लेला आणि तेव्हापासून नुसती त्याची भुनभुन सुरू होती. खूप मस्त लागतो हा निलंगा राईस, तेव्हा घरी बनव की. आता मी कधी हा बनवला नव्हता, त्यामुळे वायटीला जाऊन जरा बघा सर्च केले आणि ट्राय केलाय. तर कोलम तांदूळ होता माझ्याकडे, तोच घेतलाय मी. इथं 1 वाटी पाववाटी मसूर डाळ घेतले. डाळ आणि तांदूळ पहिल्यांदा बघा स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. फोडणीत मग बारीक चिरलेला कांदा घालायचा, नंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालायची, छान असं परतून घ्यायचं. तर खड्या मसाल्यातलं लवंग, दालचिनी आणि जिरे हे महत्वाचं आहे बघा, ते घालायचं. पुन्हा छान परतायचं. बारीक चिरलेला मग टोमॅटो घालायचा आहे. लगेच 1 छोटी वाटी बघा शेंगदाणे घालायचे आणि मुठभर मेथीची भाजी याच्यात घालायचे. पुन्हा सगळं मिक्स करायचं. तर बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत बघा. सगळं चांगलं हे उलतपालत करायचं. काश्मीरी मिरची पावडर घातले, हळद, गरम मसाला घालायचा. सगळं छान आता हे मिक्स करायचंय. डाळ आणि तांदळाच्या बघा दुप्पट याच्यात पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि टोमॅटोच्या उभ्या स्लायसेस पण याच्यात घालायच्या. तर पाण्याला उकळी आली की नाही की डाळ तांदूळ घालायचं आणि 5 मिनिटं मोठ्या गॅसवरच बघा छान असं हे खतखदून द्यायचं आणि मग बारीक गॅसवरती झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचंय. तर चवीला हा भात खरंच मस्त झालेला. तर लातूरकर काय 19-20 झाला असेल तर माफ करा आणि जाता जाता की नाही तेवढं सबस्क्राईब करा.